95 चा राऊत साहेब राऊत साहेब पती पत्नीला वैद्यकीय सेवा, हायर पेन्शनचा लाभ सर्वांना, जे या योजनेत नाहीत त्यांना 5,000 रुपये मानधन। हम सब हमारी यूनियन, राउत साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धन्यवाद। EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती, राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत साहेब यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण भारतामध्ये कलेक्टर ऑफिस आणि प्रायव्हेट फंड कमिशन ऑफिसवर धरणे आंदोलन आणि उपोषण चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज नांदेड येथे 15 एप्रिलला कलेक्टर ऑफिस समोर निवेदन दिलेलं आहे मी कलेक्टर साहेबांना। आमच्या प्रमुख मागण्या आहेत, सर्व पेन्शनर्सना 7,500 रुपये त्याच्यावर महागाई भत्ता दिला पाहिजे, पती पत्नीस वैद्यकीय सेवा मोफत मिळाली पाहिजे आणि सर्वांना हायर पेन्शन लागू करायला पाहिजे आणि जे या योजनेमध्ये नाहीत त्यांना 5,000 रुपये मानधन द्यायला पाहिजे। ह्या ज्या मागण्या आहेत आमच्या गेल्या 10 वर्षापासून चालू आहेत। अनेक प्रकारचे आंदोलन दिल्लीला केले, आम्ही जंतर मंतरवर केले, रामलीला मैदानावर केले। आता 17 मार्चला सरकारनं जी एक्सपर्ट कमिटी नेमली होती 31 खासदाराची, त्या एक्सपर्ट कमिटीनं लोकसभेमध्ये अहवाल सादर केला की ही जी 1,000 रुपये पेन्शन मिळते ती अतिशय कमी आहे आणि ह्या पेन्शनमध्ये ह्या लोकांचा गुजरा होत नाही आणि यांना समाधानाने जगता येईल अशी पेन्शन द्यावी। ह्या पेन्शनचं जे त्यांनी अहवाल सादर केला त्याची लोकसभेमध्ये अंमलबजावणी व्हावी। आता 16, 17 आणि 18 तारखेला परत लोकसभेचं अधिवेशन आहे। या अधिवेशनामध्ये आमची मागणी मान्य करावी आणि सरकारनं आम्हाला धीर द्यावा आणि आमची मागणी मंजूर करून हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत 60, 65, 70 वर्षाचे, 1,000 मध्ये काहीच होत नाही साहेब। आज 1,000 मध्ये साधा गॅस सिलेंडर येत नाही, म्हणून आमचं हे आंदोलन सगळ्या भारतामध्ये चालू आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे। नरेंद्र मोदी साहेबांची 2 वेळेस आमच्या कमांडर साहेबांनी भेट घेतली, अर्थमंत्र्यांची चर्चा झाली, श्रममंत्र्याची चर्चा झाली, सगळ्या प्रकारचे प्रोटोकॉल कंप्लीट झालेले आहेत। आता फक्त सरकारनं आमची मागणी मंजूर करायला पाहिजे। यासाठी आम्ही आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिस साहेबाला भेटून माननीय पंतप्रधान साहेबाला निवेदन दिलेलं आहे। आम्ही आशा करतो की नरेंद्र मोदी साहेब हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे ही जी हलाखीच्या जीवनामध्ये त्यांना जगावं, आज मुलं विचारत नाहीत, अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि त्यांनी नक्कीच आमची मागणी मान्य करतील अशी मी अपेक्षा करतो। धन्यवाद। जय हिंद महाराष्ट्र।